तर नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. आज आपण जात आहोत येरवड्याला. माझ्या एका आय-टी कंपनीचा इंटरव्ह्यू आहे आज. फॉर XYZ कंट्रोल्स म्हणून एक कंपनी आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना कळलंच असेल. आणि जाण्यासाठी रूट हा हिंजवडी वाकड मार्गे आपण येरवड्याला जाण्यासाठी खडकीवरनं जातो. आणि हा जो तुम्ही आता रस्ता बघत आहात, हा आहे बॉम्बे सॅपर्स जे आर्मी कॅम्प आहे तिथला हा व्हिडिओ आहे. खूप शांतता असते आणि तिथे हॉकिंग वगैरे जे काही असतं ते चालत नाही, कारण तिथले रूल जरा स्ट्रिक्ट आहेत. सो इथे पुढे मग आपण आर्मी कॅम्पमधून निघाल्यानंतर बघू शकत आहात, जो माझ्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला जो ब्रिज दिसत आहे तो आहे पुण्यातला मोस्ट हॉन्टेड होळकर ब्रिज. त्यावरही मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवणारच आहे. फायनली सर्व प्रकारची ट्रॅफिक पास केल्यानंतर आम्ही गेटवर आलो. गेटवरची सगळी फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून आम्हाला एका कॉन्फरन्स रूममध्ये बसवलं होतं. वन बाय वन ते एकेकाला बोलावून इंटरव्ह्यू घेत होते. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि मग नंतर त्यांनी आम्हाला लंचसाठी पाठवलं. थँक गॉड XYZ कंट्रोल्स की त्यांनी आम्हाला त्यांच्याकडनं लंच पण दिलं आणि नंतर मग आम्ही येऊन बसलो पुन्हा त्याच कॉन्फरन्स रूममध्ये. इतकी झोप येत होती, इतका कंटाळा येत होता, पण नाईलाज होता. आम्ही मग स्टडी करत बसलो आणि इंटरव्ह्यूची तयारी करत राहिलो. मग फायनली ज्यावेळेस माझा नंबर आला, सगळी इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर मग आम्ही परत पुन्हा हिंजवडी जाण्यासाठी निघालो. सॅटर्डे असल्यामुळे सुट्टी होती, त्यामुळे जास्त काही गर्दी कंपनीत नव्हती. आणि मग तुम्ही हे बघू शकत आहात व्हिडिओमध्ये, ही जी बिल्डिंग्स आहे तिथे प्रत्येक फ्लोअर एक वेगळी कंपनी आहे, लाईक TCS, टेक महिंद्रा, सिडेन्स, मायक्रोसॉफ्ट, लाईक दॅट. सो ह्या छोटा IT पार्क आहे हा कॉमर्स झोनचा येरवडा इथला. आणि मग सर्व काही आपण गुड बाय बोलून सगळ्यांना तिथनं आपण निघालो आणि पुन्हा मग आपण हिंजवडी जाण्यासाठी निघालो. खूप खूप कंटाळा आलेला होता, खूप थकवासुद्धा आलेला होता. दिवसभर आपण इंटरव्ह्यू देत होतो. समोर जे तुम्ही बघताय ती खाऊगल्ली आहे कॉमर्स झोन IT पार्क समोरची. आणि हा आहे मेन गेट कॉमर्स झोन IT पार्कचा. समोर जो तुम्ही रोड बघत आहात तो आहे येरवडा जाण्यासाठी. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकत आहात, हे आहे बॉम्बे सॅपर्स. इथे आर्मीची ट्रेनिंग वगैरे असते. इथला जो आर्मी एरिया आहे तो खूप स्ट्रिक्ट आहे. इथे कुठलंही गैरवर्तणूक हे सहन केलं जात नाही. आणि तुम्ही बघू शकत आहात की आर्मीचं ट्रेनिंग सेंटर आहे हे. इथे मैदान वगैरे पण आहे, मध्ये ट्रेनिंग वगैरे चालते. मग पुढे काय, औंधमधून निघताना तर ट्रॅफिक लागणारच होती, स्पेशली रक्षक चौकात. मग काय ट्रॅफिक पास केल्यानंतर थोडी गाडी साईडला घेऊन थोडा थकवा दूर करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, मी आता औंध रस्त्याला आहे आणि मी आता जस्ट एक बिबट्या पाहिला. खूप खतरनाक बिबट्या आहे, तुम्ही पण बघा. तर नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. खूप हेक्टिक दिवस झाला आहे आज, खूप थकवा पण आला आहे आज. ॲक्च्युली जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच, आज मी येरवडा पण गेलो होतो. पूर्ण दिवस इंटरव्ह्यू चालले. 4 ते 5 राऊंड झाले. आता त्यांनी सगळ्यांनाच असं सांगितलं आहे की आम्ही कळवतो तुम्हाला. तर मोस्टली जी कंपनी होती जिच्यासाठी मी इंटरव्ह्यू दिला, एक XYZ कंट्रोल्स म्हणून एक कंपनी होती. सो ती कंपनी नेहमीच असं करते की इंटरव्ह्यू घेते आणि 2-1 दिवसामध्ये सांगते. सो होपफुली मंडेपर्यंत रिझल्ट कळेल. सो प्रार्थना करा की मला इंटरव्ह्यूमध्ये पास केलं पाहिजे त्यांनी. खतरनाक ट्रॅफिक होती, कारण तो जो रूट आहे खडकी, येरवडा, धायरी, वडगाव शेरी, विमाननगर वगैरे, त्या रूटला तर ट्रॅफिक असते. सो गाडी चालवून थकलो आहे आणि आता जेवण करून झोपेलच. सो तुम्हाला जर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह किंवा चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जसं लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.